काय करतोय रानट्या? काय केलं माग? हा वायफरच तोडलं वे राहू दे की. तर मित्रांनो बघा का मस्त रसनी यसनी घेतल्या बघा. नवीन 4 रेडी आहेत का त्यांना यसनी घालायची आणि एक पांढरी यसन आहे ती मोठ्या म्हशीला घालायची आहे तिची तुटली आहे. आणि अनुला बघा आमच्या काय केलं. आणट्यात काय केलं रे तुला? ओय आणट्या, ए आणट्या तुला काय केलं? काय केलं सांग. बघा ही पंजन घेतलं बघा अनुला. अनुचं पंजन हरवलं होतं. औषध हा ती अनुचं औषध पंजन वे. मग 2 पायात 2 एक होतं ते म्हटलं ती काय म्हणायची एक आहे नाही एकच आणा म्हणत होती. मग काय हा किती झालं पहिल्या पाहिजेला 3000 झाले बघा. एकाच 3200 एकाच पाहिजेला आणि हे सगळं झालं 10000. आता वजा केलं मग 7170 राहिले ते. 7000 सांगितलं जोडीदाराचा आपला 6500 देणार आहे म्हणलं. असू दे म्हणलंय. औषध आहे औषध. काय घ्यायचंय ग? काय घेता आता काय राहिलं आता बाहेर निघलो की वादळाची केळ बिळ नगरी काय नाही गेलं. जाऊया शेवट टाटा करत. आणट्या आता पंजन घालायचं. घोंगराच पंजन घेतलंय बघा आणट्याला आमच्या. घोंगर वाजतील की चळांग चळून चळांग चळून. हा ती एकच वाजते ग. मग काय आता एवढ्या वेळी शेवटच तुला पंजन. पुन्हा तू मोठी होणार पुरा पैंजण नाही करायचं. पुन्हा बारक घ्यायचं बिगर वाजायचं. ही मग जात आहे वरील अहो ती नवीन चेसच पंजन होतं बरं काय करायचं. किती महिनाभरच घातलं होती ना पैंजण. असंच घरात काढून ठेवत होती हे असंच असतंय बघा. लोकांच्या वरात नाचा गेलं का तर का बसतो काय तर. मी इतके दिवस काढून ठेवते. सगळी जण म्हणायची पुरणताई तिला घुंगराचं पैंजण कर कर. होतं तिचं पैंजण घरातच पण ती पायात ना गळत होतं म्हणून मी ठेवलं आणि होतं. आता नेमकंच घालाय चालू केलं आणि हे असं झालं बघा. ह्यांनी स्वतः जाऊन एकट्यानं आणलं होतं पैंजण. तिला नेलं नव्हतं काय जरा मोठं झालं होतं. मोठं आणलं होतं आणि जाड तर लय होतं. एका पैंजणाचं 3000 मोडीला आलं म्हणजे बघा की तुम्ही. लय मोठं आपलं मोडायला स्वस्त जास्त आहे. लोकांचं घ्यायचं नवं म्हणलं का इकात मुलकाचं महाग. लय मोठं पंजन होतं. काय करायचं आता एवढं नंतर म्हणून एकदा पडलेलं पडलं. मी त्या दिवशी रात्रीच म्हणतो चला माघार तर आता अंधारचं गावतंय मी. आणि सकाळ जाऊस तर गाव आहे शेवटी ते कोणाला तर गावला असणार आहे का नाही. मग काय काय म्हणते? मी नाचले. तू नाचली पाहिजे पाडलं. आम्ही पण नाचलो बरं आम्ही काहीच पाडलं नाही. तुझं नाचणं तोट्यात गेलं. लय नाचली पोरगी. काय म्हणलं डॉक्टर त्याच्या औषधाला? काय दिलं किती काय औषध सांगितले का एक रात्री 5 मिली घ्यायचंय औषध. होय आणि हे रात्रीच लावायचंय झोपताना हे करता. तो चेहऱ्याला हे सगळे लावायचे. पण जिथं जिथं उठले तिथं लावायचे. होय औषध बी दिलंय. कशामुळे काय काय म्हणलं नाही काय? तसलं नाही काय सांगितलं. बघितलं त्याच्या हाताला ना औषध. 100 रुपये फी दिली तपासण्याची. पैसे घेतलं बा काय लावा. आणि गोळ्याचं आणि ते तुमच्या कापसाच्या काड्यात 200 रुपये 300 रुपये केलं. तू गेली का तोट्यात येत या? तुम्ही गेल्यावर घेत नाही ते काय? मी गेल्यावर डॉक्टर पैसे घेत नाही ते बघा. काय करायचं. पूनम गेली ती तोटा झाला. असं त्यांचं शेवटी आहे कायम तर कटोरा फुकाट त्यांचं हे कारण. अगं आता इंजेक्शन घेतलंय का काय घेतलंय? बॅटरीनं बघितलंय दुर्बिणीनं. मग ओळखीचा काय फायदा आहे? दुर्बिणीने बघितलं तर 100. डॉक्टर ओळखी जायचं बरं का घेत नाही तर किरकोळ याला. पण आता हे पूनम गेल्यामुळे घेतलं बाबा. तपासणी फी आहेच ना 100 रुपये. आहेच की. अमोल भाऊला वांगी सांगितली 7 किलो कार्यक्रमाच्या दिवशी आणून द्यायला सांगितले. उद्या काय लागायची ते वांगी तुला? नाहीत लागायची. उद्या बटाट्याची भाजी करणार आहे मी रात्री. होय कोबी आणलाय सकाळी कोबीची भाजी आणि रात्री बटाट्याची. उद्या बटाट्याची करणार आहे. काय सारखं वांग करतात कार्यक्रमात वांग करणारच आहे की. बटाट्याचं करायचं चिरून भाजी.
खरं उद्या येणाऱ्या माणसांना पिठलं भाकर पाहिजे खरं म्हणलं तर. काय ते पिठलं कोण खातं कोण खात नाही नाही ते. पिठलं म्हणजे लय जरा हे वाटतंय हो. बरं असू दे, बटाट्याच करूया जबरदस्त बटाट्याची. चला चला मोसम गार झालाय हा. कंटाळा आलाय मला. कटाळा आलाय का भुका लागली हे सांग महत्वाचं. कुरकुर घ्या की आणतील इथला म्हणत होती मला कुरकुर देत नाही पप्पा काय नाही मगाशी तुम्ही म्हशीला इसनी तसलं काय घ्यायला खायचं नाही हाय ना आणत्या. कुरकुर खायचं नसतं हाय ना. कुरकुर खाल्ल्यानंतर किडन्या बाद होती त्या हाय ना. सांग मम्मीला. होत्या काय होत्या आपण काय खायचं वडापाव काजू बदाम. खाल्लं की म्हणा काजू आचार्य आम्ही होय ग खाल्लं की बॉक्सातलं खोटं कोणी बोलते कोणी खाल्लं खरंच खरं सांगायचं आणत्या. झाडाच पेरू कोण तोडून टाकतं खरं सांग. कोणीच तोडलं नाही मग मनानं तुटतं का. पोरं बघा सूर लंपट खेळते लगोरे लगोरी खेळते. तर मित्रांनो या सगळ्यांनी 9 तारखेला सकाळी 10 वाजता कीर्तन आहे 10 ते 12. सगळ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावा. शेवटचा कार्यक्रम आहे मोठा. याच्यानंतर पुण्यतिथी नुसती घरच्या घरी आपलं साजरी होईल. कारण 3 वर्ष आमच्याकडे वर्ष श्राद्ध घालते ती 3 वर्ष त्याप्रमाणे आम्ही बघा मोठं गाठलं. आणि जमलं शेवटचं बिन तसं म्हणता येणार नाही. जमलं तसं घरातल्यांचा सगळ्यांचा विचार झाला 4थं बिन आम्ही घालू शकतो. आईसाठी काय एवढा काय खर्च नाही जास्त. वर्षात 50-60 आईला आपल्याला यावेळेस 70-80 ला काटा जात यावेळेस काय वाटली 80 का जाय ना तर आईलाच आपल्या खर्च करतोय आपण. तर सगळ्यांनी या. तुम्ही आला मग आम्हाला पण कीर्तन बिर्तन लावायला जरा भारी वाटतं. त्या निमित्तानं कशा असतात कुठला येतं का कीर्तनवालं आप्पा आणत्या म्हणून दावगर कसं कसं आप्पा कसं म्हणते तर आप्पा म्हणाल तस म्हणून दाव चल. म्हणायला म्हणत नाही आपण तसं म्हणताय त्याला म्हणता येत नाही तरी मी म्हणतोय की हा गाणं एक म्हणून दाव चल. कुठलं म्हणते तू काल कुठल्या गाण्यावर डान्स केला. फॅट गडू का हा फॅट गाडी हा म्हण. यात गाडी माझी म्हणू का म्हण. आता तू बेच पाठ करायचं काय. अक्काल कशा आपल्या बेच वीजचं पाठ केलं तर तसं तू बेच पाठ करणार का. शिकवतो मी तुला हो. आणि आता ह्या वर्षी अक्का संग जाऊन शाळेत जाऊन बसायचं हो. रडायचं नाही शाळेत. गुरुजी त्या दिवशी गुरुजी अक्काचं गुरुजी तुला काय म्हणले आता शाळेत ये अक्का सोबत म्हणले तर नाही. मग आता अक्का हा बर बर नेहला लगेच यायचं जाऊस तर मागणं जावं तुम्ही नेहला तिला बर शाळेत बसायचं बरं का. तो खेळायला हे भारी असते गुरुजी तुला खायला देतात. गुरुजी नसतात देत खायला अंगणवाडीत देतात. चॉकलेट देतात. बर्थडे झालं सगळं माहित आहे गो बाई पुरीला पोरीचा शाळेत बर्थडे झाल्यानं देते आहे ना. तर एका चला पोरीला. मित्रांनो आलो आमचे लय हुशार आहे. सगळ्या घरात टॅलेंटेड म्हणलं तर आलो आहे. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.